नाही मित्रांनो. भिंगार पडा ना. चला मॅचला लगेच सुरू करा. या ठिकाणी मोरिया 11 पायरमाल आणि भिंगारपाडा या दोन्ही संघांदरम्यान या सामना आता जी लढत आपण पाहतोय. दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती असेल का सामना 4 षटकाचा राहील. सलामीची जोडी आपण पाहतोय कुणाल आणि आशिष आणि पहिलाच बॉलला भिरकावून दिलाय आणि गेलाय सीमारेखा पार चौकार. आशिषच्या बॅटमधून आपण पाहिला पहिलाच खणखणीत चौकार आणि या ठिकाणी मिस्टर गंगाराम यांचं आगमन झाले. त्यांचं जर सुद्धा स्पर्धेच्या मार्फत खूप खूप आभार धन्यवाद. आणि हा दुसरा 1 बाउन्स चौकार आपण पाहतोय. आशिषच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठं आक्रमण करतोय आशिष. लगातार 2 चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. हे बघा हॉलेंडर आपण सगळ्यांनी आपल्या जागेवरती जायचं आहे. संध्याकाळी तुम्हाला सगळ्यांना पार्टी देणार आहोत आम्ही. तेजस सगळ्यांनी जा. आणि हवेत चेंडू फटका फसलाय आणि हा होतोय झेल बाद. हा पहिलाच आदरा डीजे.
पाहूया 4 धावेने धावसंख्या जाऊन पोचते 16 धावा मला वाटते 2 शतक समाप्ती 16 धावा धावफलकावरती. नेरळ पायरमाल या संघाला चांगले मोठे फटके मारावे लागतील आणि आपली ज्या धावा आहेत त्या नक्कीच आणि सुंदर या ठिकाणी शॉट मिळवण्याच्या दिशेने परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण भिंगारी संघाकडून. एकच धाव पूर्ण 1 धावेने धावसंख्या जाऊन पोचते 17 धावा. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय भिंगारी संघाकडून. अजय आणि फटका फसलाय आणि झेल बाद. या ठिकाणी 4था हादरा भिंगारी संघाला. डीजे
बॉलला मोठं आक्रमण केलंय. चेंडू हवेत आहे आणि सुंदर अशी या ठिकाणी झेल होते. असं वाटलं होतं की हा बॉल सीमारेखा पार होते काय, परंतु चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते आणि झेल बाद होतोय तो. कुणालची झेल होते या ठिकाणी, परतावं लागेल. भिंगारी संघाच्या 5 विकेटचं पतन होतंय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मयंक. मित्रांनो स्पीडअप घ्या, अजून बरेच सामने आज आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आणि खूपच सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय आणि या ठिकाणी पारता परतावं लागेल आणि अशा रीतीने चौथं शतक संपलं आणि या चौथ्या शतकानंतर भिंगारी संघाची धावसंख्या स्थिर होती. धावसंख्या तेच 34 धावा. आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके दिनेशदादा मोहिते यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर विनंती असेल की अरविंदजी मोहिते यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी कृपा 11 पाले संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय पाषाणे संघाला.
चला भिंगारी संघ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच नावरलेले पंच असतील विकी मोहिते आणि दिनेश झांजे आणि सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. करण आणि रोशन, करण आणि रोशन सलामीची जोडी आपण पायरमाल संघाकडून चार षटकाच्या सामन्यात भिंगारी मात्र 37 रनावर आणि आता कंपल्सरी पायरमल या संघात 38ची गरज आहे. हाच पायरमल संघ जो नेरळ परिसरात येतो, नेरळ विभागात येतो आणि भिंगारी मात्र पनवेल या विभागातून येतो. आणि भिंगारी संघ हा पूर्णपणे हा संघ आमचे श्रीकांत चिरणेकर यांचे मित्र आहेत, नातेवाईक पण आहेत. आणि तोच आज भिंगारी संघ आमच्या वादळ क्रिकेटच्या मैदानावर आपलं कौशल्य दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल, विजयाचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न करेल असा हा भिंगारी संघ. आणि त्याच्या विरोधात आहे मात्र तो पायरमल नेरळ विभागातील हा पायरमल संघ. कृपा 11 म्हणून त्या संघाचं नाव असेल, मोरिया 11 संघाचं नाव असेल पायरमल संघाचं. चला मैदानात पहिला चेंडू स्क्वेअर लेग मारता फटका, परंतु विकी म्हणतो हा गडी बाद आहे. काय क्लास गोलंदाजी करतोय. पहिला विकेटचं पतन होते ते म्हणजे पायरमल संघाचं आणि LBWच्या स्वरूपात अंपायरचा कडक निर्णय म्हणावा लागेल. विकी मोहिते हा अंपायर खूप महान विकी मोहितेने आणि तसे अंपायरने जाणीव करतो. पहिलाच विकेटचं पतन जबरदस्त आदरा मिळतो तो म्हणजे पायरमल संघाला. आणि भिंगारी संघ हा भिंगारी संघाचा हा गोलंदाज आशिष आपली मात्र पहिली विकेट आपल्या खात्यावर जमा करतोय आशिष. आता मात्र पायर संघाचा दुसरा फलंदाज जो भावेश हा मैदानात सज्ज होतोय. करणची जागा भरून काढेल हा पायरमलचा भावेश. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी बघायला म्हटले भिंगारीच्या स्वरूपात आशिषच्या नावानं. दुसरा चेंडू मारतो तो शॉर्ट मिड ऑनला, परंतु तिथे एक धाव कंप्लीट केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरे देखील सहजपणे अलगदरित्या पूर्ण करतो हा पायरमल संघ. 2 धावेच्या मदतीने आपल्या धावेचा श्री गणेशा करतो पायरमल संघ. 2 चेंडू 2 धावा 1 विकेट गारत अशी समीकरण आहे ते म्हणजे आता सध्या तरी पायरमल संघाचं. भिंगारी संघ पनवेल विभागातला संघ जबरदस्त संघ आहे हा. दुसरा चेंडू फुल टॉस चेंडू, परंतु त्याला सन्मान पण तेवढ्याच पद्धतीने दिला जातोय सीमारेषा लगत, खणखणीत येतोय तो म्हणजे चौकार. जबरदस्त फलंदाजी करतोय. जरी आपला 1 विकेट जरी गमावला असेल पण आपल्याला का पाठवलंय तिसऱ्या क्रमांका फलंदाजीवर मात्र त्याने दाखवून दिलं ते म्हणजे भावेशने. भावेश हा पायरमलचा एक देखणा फलंदाज म्हणावा लागेल. आपल्या क्रिकेटच्या भात्यामधून मात्र इथे सुंदर असे फटकेबाजी करतोय वादळ क्रिकेट संघ नसबूर या मैदानावर. स्क्वेअर आणि मात्र काहीशी चुकी करतोय. जर आपला सहज फटके येत असतील तर हा फटका खेळावा आणि मात्र मोठी चुकी करतो. आपल्या संघावर पूर्णपणे जबाबदारी असते, त्या सर्जावर हात झटकू नये आणि त्याचप्रमाणे विकेट मात्र जाते. भावीच्या पारीचा अंत होते 6 धावांवर आणि गोलंदाज म्हणून कमबॅक होईल ते आशिषचं. भले त्यांनी 4 चेंडू 6 धावा आणि 2 विकेट सुद्धा त्यांनी गारद केल्या. सुंदर गोलंदाजी आणि नेतृत्वक फलंदाजी म्हणावी लागेल ह्या भावेशची.
एक भावेश पायरमलचा आणि एक भावेश गायकवाड करावचा जबरदस्त त्यांचं कॉम्बिनेशन आपण बघितलं. भावेश गायकवाडचं काय उंच पुरा हा फलंदाज गोलंदाज शरीरयष्टी मजबूत असलेला सुंदर अशी फलंदाजी केली गोलंदाजी केली करावच्या भावेश गायकवाडनं. वादळ क्रिकेटच्या मैदानात त्यांनी आपली छाप सोडून गेला करावचा संघ. चला जाऊया मैदानात चालू असलेला सामना तो भिंगारी वर्सेस पायरमल. 38चं टार्गेट असेल ते पायरमल संघाला भिंगारी या संघाने ठेवलेलं. आदित्य जागा भरून काढलेला आदित्य आशिष अजूनपर्यंत 5वा चेंडू असेल आजिजचा आणि 7 धावा खर्च केला. 4 चेंडू 6 धावा 2 विकेट्स त्यांनी कमावलेत आपल्या नावावर घेतलेत या स्पर्धेमध्ये. 5वा चेंडू आदित्य याला. सुंदर फटका सुंदर प्रकार खणून काढण्याचा प्रयत्न परंतु एक धाव कंप्लीट करेल दुसरा प्रयत्न परंतु नाही माघारी परतवलं ते आदित्यला. रोशनला अजूनपर्यंत चेंडू मारायला मिळाला नाहीये. सलामीचा फलंदाज मात्र तो खालीच राहिला. आता मात्र वरती आपली स्ट्राईक घेईल आपल्याला बॅटचा पुरेपूर वापर करेल. Big basket. Everything you need delivered now. आणि काय क्लास फटका मारतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डोक्यावरून जातो सीमा रेषा लगत खणखणीत चौकार जातोय मित्रांनो. हा जबरदस्त कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दोन्ही जागेत त्यांनी एकदम संतुलन मात्र आपल्या बॅटच्या दिशेने दाखवून दिला आणि खणखणीत चौकार जातोय. चौकारच्या साहाय्याने मात्र धावसंख्या होती ती पायरमल संघाची तब्बल 11च्या घरात. आमचे स्कोअर लेखक अरविंदजी मोहिते सांगतात का हा 11 धावा झाल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. धन्यवाद डीजे मास्टर. आम्हाला सूचनाही येतात आणि सांगल्याही जातात. पॉवर प्लेचं जे षटक संपलं मान सन्मान बरोबर दिलाय त्या बॅट्समननं आणि पायरमल संघानं एका षटकात धावा झाल्यात त्या 11. आता विजयाचं समीकरण जरासं वेगळं असेल. 27 रनची गरज असेल मला तर वाटतंय येणाऱ्या षटकावर. कुणाल नाईक भिंगारी संघाचा हा व्यावसायिक खेळाडू ओपन प्लेअरमध्ये खेळतो हा कुणाल नाईक. जबरदस्त खेळाडू माझे KTC लाईव्ह सांगतात का हा कुणाल नाईक हा एक व्यावसायिक खेळाडू आहे. चला कुणाल आज मात्र इथं आपलं मैदान तुम्हाला गाजवायचं आहे. मैदान आपल्याला दाखवून द्यायचं का आपण भिंगारीवरून इथं का आलोय. रोशन करून काढतोय मिडॉनला मला चेंडू एक धाव तर निश्चित मिळणार प्रयत्न करतो दुसऱ्या धावायचा परंतु माघारी परतोय. आदित्य मध्ये त्याला माघारी परतोय. धाव बाद होण्याची चिन्हे धाव बाद होण्याची संधी कोणाला द्यायची नाहीये. त्याच्यामुळे धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 12. कुणालचा बॉल सन्मान दिला बॅट्समनने. एक धाव पूर्ण केली दुसरा प्रयत्न आणि चित्याची आपल्या दुसऱ्या धावी पूर्ण मिसफील्ड झाली असेल परंतु 2 धावांमध्ये कंप्लीट करतील. धाव संख्येमध्ये दोन्ही वधारतील. जबरदस्त धावा निर्माण करतो हा पायरमल संघ. धावसंख्या 14. स्कोरर लेखक आमचे अरविंदजी मोते एक चांगले उत्तम स्कोरर लेखक आहेत. त्यासाठी धावसंख्या 14 झाली. ती म्हणजे पायरमल संघाची बेंगालला कमबॅक करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. रिव्हर्स स्वीपचा फटका परंतु बीट पूर्णपणे बीट त्याच पद्धतीने स्पेसर होता गोलंदाज पूर्णपणे बीट करतो. रिव्हर्स स्वीपचा फटका माझा प्रयत्नात मात्र आपला डॉट चेंडू
खेळतोय हा गोलंदाज कुणाल नाईक. जबरदस्त गोलंदाजी करतोय कुणाल नाईक आपल्या भिंगारी या संघातर्फे. या ठिकाणी रवींद्र म्हसे यांचं या स्पर्धेमार्फत या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर आपल्याला विनंती असेल रविदादा की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेकडून खूप खूप स्वागत असेल. आमचे जुने मित्र आहेत संदीप दादा, आमचे मोहिते, त्याचे तुम्ही असेल, खूप वर्षाची दोस्ती आहे आपली. धन्यवाद. एक धाव आणि एक धावेने धावसंख्या जाऊन पोचते. 15 धावा आणि आता करून काढण्याचा प्रयत्न, मिडॉनला मारला शॉट, एक जातोय परंतु 2 धावा सहजपणे कोणी रोखू शकत नाही. त्या म्हणजे पायरमल संघाचा. पायरमल पुढे वाटचाल करतोय, आव्हान त्यांना सर करायचे त्याच दिशेने वाटचाल करतो हा पायरमल संघ. भिंगारी संघ कुणाल नाईक सारखा गोलंदाज, त्याला मात्र यशस्वीपणे फटकावण्याचा प्रयत्न करतो हा फलंदाज आदित्य. जबरदस्त सामना बघायला मिळेल आजपर्यंत झाले सर्व सामने एकतर्फी झाले नाहीत. वादल क्रिकेटचा मैदान आहे मित्रांनो. पॉइंटला मारण्याचा प्रयत्न त्यावर परंतु सांगता होते कुणाल नाईक यांच्या मार्फत. आता मग 2 षटकं सामन्यात धावसंख्या झाली ती तब्बल 17. आता समीकरण बदलेल, गणित बदलतील. आता 2 षटकं फक्त शिल्लक राहिल्या, त्या हिशोबाने तुम्हाला गोलंदाजी फलंदाजी करायची आहे आणि 12 चेंडू आणि रनांची गरज आहे ती म्हणजे 21. तुम्हाला ना 10.5चा रन रेट ठेवायचं आहे. चला डीजे मास्टर. आजपर्यंत तुम्ही चांगले अंपायरगिरी केले, चांगलं योगदान दिलं आपल्या या स्पर्धेला. याच्या पुढे 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि पायरमल संघाला गरज येते म्हणजे 21 धावांची. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. माझे मित्र सहकारी जेव्हा या मैदानावर नव्हते तेव्हा माझं सामने झाले रमेश. धामोते संघ वर्सेस कलोंबली संघ. फक्त धामोते संघानं 1 रनाने जिंकला, परंतु धावंदे संघाने जेव्हा दुसऱ्या सेकंडला जी बॅटिंग केली ना तेव्हा तर लाजवाब बॅटिंग होती, बघण्यासारखी बॅटिंग होती. पण तेव्हा तुम्ही अनुपस्थित होता त्याच्यामुळे तुम्हाला काहीच हा आनंद घेता आला नाही. भावेश मोहिते आणि ते आपल्या खुर्च्या इकडे आणा, स्टेजवरती कमी पडतात. स्वप्नील गोंधळे मार्कवर असेल ते म्हणजे भिंगारी संघाकडून. स्वप्नील धावा वाचवायच्या आहेत तुम्हाला आणि बॅट्समन म्हणजे आदित्य आणि रोहन धावा तुम्हाला करायचे आहेत, कारण तुमचा क्लास आता दाखवायचा दोघांना, फलंदाजांना सुद्धा आणि गोलंदाजा सुद्धा ना. या ठिकाणी खुशखबर असेल सर्व क्रिकेट रसिकांना. सोडून दिलाय बॉल. अवांतर चेंडू, स्क्वेअर चेंडू, दंडात्मक कारवाई. 1 रनाची दंडात्मक कारवाई असते गोलंदाजला. जबरदस्त हा भुंजा टाकलेला चेंडू, परंतु 1 धाव रोखू शकणार. दुसऱ्याचा प्रयत्न जबरदस्त चपल्याने, जित्या चपल्याने हा दुसरा पूर्ण करतोय तो म्हणजे पायरमल संघ. दिशेने वाटचाल करतोय, आव्हानांची वाटचाल करतोय हा पायरमल संघ.
निर्धाव चेंडू सांगता करतोय हा गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी करतोय. भले पहिला चेंडू व्हाईट टाकला असेल, दुसरा चेंडू 2 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू सांगता करतो हा स्वप्नील. भिंगारी संघासाठी, भिंगारी संघ म्हणजे आमचा श्रीकांत चिरणेकरचा संघच म्हणावा लागेल हा. हा मात्र मारलेला मिडॉनला चेंडू, परंतु सीमा क्षेत्ररक्षक मात्र मिडॉनला आहेत, उभे आहेत. 56 नावाची जर्सी घातला क्षेत्ररक्षक, उत्तम क्षेत्ररक्षण करतोय कुणाल नाईक हा एक व्यावसायिक खेळाडू आहे. कुणाल नाईक, एक नावाद्याला कुणाल नाईक हा आज आपल्या मैदानावर येतोय. आणि आता मात्र शॉट मिडॉनला जातोय, षटकार जातोय. मला तर वाटतंय काय खणखणीत मारला फटका मारतोय तो हा फलंदाज आदित्य. जबरदस्त फटकेबाजी करतोय. आता मात्र कमबॅक करतोय पूर्णपणे आपल्या संघासाठी आदित्य. आता मात्र डीजे मास्टर तुम्ही मात्र ऑन व्हा. धावफलकावर झालेले आहेत. पायरमल संघ 8 चेंडूने 11 धावांची गरज. जबरदस्त फटकेबाजी आदित्य यांची. आता कमबॅक करावं लागेल ते म्हणजे भिंगारी संघाना. तू मैच्या नादामध्ये विकेट गेली असते, परंतु रनिंग चांगली आहे. रनिंग तर बिटवीन विकेट चांगली, त्याच्यामुळे हे बाल बचावले आणि 1 धाव मात्र निश्चितच त्यांना मिळेल. शेवटचे 7 चेंडू आणि धावांची गरज येते 10. माफक आव्हान म्हणता येईल, परंतु माफक आव्हान कधी माफक नसतं. जबरदस्त हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर माझा प्रयत्न, परंतु फील्डर मात्र तैनात. 1 धावाने आपला हा धावफलक सरसवतोय. आत्ता षटक 3 षटकात 6 धावसंख्या झाली ती तब्बल 29. आणि आता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मित्रांनो, सामना खोलवर जाईल, सामना बघायला मजा येईल आणि प्रेक्षकांना आनंद मात्र सामन्यातून निश्चितच मिळेल. चला जाऊया डीजे मास्टरकडे. ग्रुप ग्रामपंचायत सरपंच यांचे चिरंजीव प्रथमेशजी कोळंबे यांचं शुभ आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या या वादल क्रिकेट संघ नसरापूर भव्य क्रिकेट स्पर्धा पर्व पहिले या माध्यमातून आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. दादा, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. खूप खूप धन्यवाद. चला स्पीडअप करा, पटापट सामना होऊन जाऊ द्या. गोलंदाज गेश, एक असं वेगळं आपलं नाव गेश. गोलंदाज गेश हा गोलंदाज. निलेश हा गोलंदाज. आणि आकूट टप्प्याचा चेंडू होता, फटका जोरात मारायचा होता, परंतु पीठ होतात पूर्णपणे. अंपायर मात्र स्तब्ध जागेवर उभे. जर तुम्ही अपील जरी केली असेल तरी अंपायर मात्र आपला योग्य तोच निर्णय देणार, असे आमचे अंपायर दिनेशजी झांजेन आणि विवेकजी मोहिते. आकूट टप्प्याचा चेंडू टाकला निलेश याने, परंतु काहीच समजलं नाही ह्या बॅट्समनला. परत पॉइंटला मारण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र
दिनेश सर आता मात्र स्वेल चेंडूचा हा चेंडू घोषित करतात. एक धावाने संख्या वाढते, धावसंख्या वाढते, एक रनमध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती तब्बल 30च्या घरामध्ये आणि आता 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्वेल चेंडूला मारा करायला लागणार नाही बेंगारी संघाला, कारण 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सुंदर फटका, सुंदर मारतोय तो शॉट मिडॉनला आणि जातो सीमारेषा बाहेर. खणखणी षटकार मारतोय. जरी एक डॉट आला असेल आणि एक चेंडू सोडला जरी असेल, 2 चेंडू डॉट घेतले असेल, परंतु हा तिसऱ्या चेंडू मात्र आपले इरादे स्पष्ट करतो हा फलंदाज रोशन. जबरदस्त बॅटिंग करतो रोशन आपल्या संघासाठी आणि शॉर्ट मिडॉल म्हणतात ना त्या दिशेने हा फटका मारतोय. कणकणी षटकार. आता मात्र समीकरण बदललं. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज ती म्हणजे पायरमल संघाला. बॅकफुटवर जातो हा भिंगारी संघ. आमचे व्हॉलंटियर मात्र चांगली भूमिका निभावताना ऊर असो कोणती गोष्ट असो मग आपल्या संघासाठी ना आपल्या स्पर्धेसाठी मात्र त्यांनी खूप मोठं योगदान दिलंय. हलकासा पुश केला, पॉइंटला पुश केला. एक धावताना जिथं मिळत होता प्रयत्न असेल, परंतु रनिंग द बिटवीन विकेट चांगली म्हणावी लागेल या संघाची. आणि आता मात्र दिशेने वाटचाल करता करता यांचा विजय पण झालेला आहे आणि पायरमल संघ विन होतं. विन संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे गोड कौतुक. आणि भिंगारी संघाचे कुणाल नाईक जरा व्यासपीठावर यायचंय, आपला मान सन्मान बाकी आहे. आपण एक व्यावसायिक खेळाडूत आधारित तुमच्याबद्दल, त्यामुळे कुणाल नाईक यांनी व्यासपीठावर यायचंय.